संपूर्ण देशभरामध्ये जो विषय चर्चेत आहे तो विषय म्हणजे महिला संदर्भित जे आरक्षण जे लोकसभेमध्ये विधेयक मांडलं होतं त्या विधेयकाला नामंजुरी भेटणे गेले काही दिवसांपासून जो विषय चर्चेत होता तो म्हणजे 33% महिलांना लोकसभेमध्ये जे विधेयक मांडण्यात आलं होतं 33% आरक्षण हे राजकारणामध्ये भेटलं पाहिजे। मात्र काँग्रेस पक्षाकडनं ह्याच्यावरती तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी पूर्णपणे ही जे विधेयक आहे नामंजुरी दिली आणि याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील निषेधार्थ मोर्चे काढले जातात। आणि आता आपल्यासोबत आपण खेडमध्ये आहोत आणि आपल्या पाठीमागे तुम्ही बघताय की शिवसेनेतर्फे शिवसेना महिला आघाडीतर्फे मोर्चे काढले जातात आणि थेट काँग्रेस पक्षाचा निषेध केला जातोय। याच पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत खेड शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष माधवीताई बुटाल आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल, आज तुम्ही सर्व महिला रस्त्यावरती उतरलेला आहात, एकीकडे काँग्रेसने जे विधेयक नामंजूर केलंय त्याला जो पाठिंबा काँग्रेस सरकारने दिला नाही त्याच्या निषेधार्थ तुम्ही मोर्चा काढताय, काय पहिली प्रतिक्रिया? आज तुम्ही बघता आज सगळीकडे महिला आरक्षणाबद्दल चर्चा चालू आहे, सगळ्या महिलांबद्दल, आणि सगळ्या महिला काँग्रेस पक्षावर खूप नाराज आहेत। कारण आज आपले नरेंद्र मोदी यांनी सगळ्या महिलांसाठी इतकं चांगलं 33% आरक्षण आणलं होतं आणि त्याच्यावर मिठाचा खडा हा काँग्रेस पक्षाने टाकलेला आहे। तेव्हा आम्ही सगळ्या महिला आघाडीच्या महिला मिळून या काँग्रेस पक्षाचा निषेध करत आहोत। नक्की जर बघायला गेलं तर आपल्यासोबत स्थानिक युवती देखील आहेत, युवा वर्ग देखील या मोर्चामध्ये सामील झालेला आहे। सिद्धी, काय सांगशील, एकंदरीत 33% आरक्षण महिला वर्गांना राजकारणामध्ये पाहिजे होतं आणि अशा त्याला काँग्रेस सरकारने त्याला आळा घातला, यावरती काय पहिली प्रतिक्रिया आहे? माझं असंच प्राथमिक मत आहे की महिला पुढे आल्या पाहिजेत। आजपर्यंत आपण बघतो की महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन उभं राहून प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत। जसं राजकारण क्षेत्रातही महिला आहेत पण त्या जिल्हा परिषदपर्यंतच मर्यादित आहेत। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या महिलांसाठी 33% आरक्षण हे जाहीर केलं होतं। त्या निर्णयाला काँग्रेस सरकारने विरोध दाखवून असं केलं की महिलांना जी कुठे संधी भेटत होती पुढे जाऊन काम करण्यासाठी ते 33% आरक्षणामुळे आपल्या महिला आज विधानसभेत गेल्या असत्या, लोकसभेत गेल्या असत्या आणि आरक्षित भेटून एक चांगलं वाव भेटली असती त्यांना काम करण्याची। आणि नारी शक्तीला अडथळा म्हणजे सामाजिक कार्याला किंवा सामाजिक प्रगतीला अडथळा असं माझं मत आहे। आणि महिलांना आरक्षण मिळून महिला पुढे जाणं हे सध्याची काळाची गरज आहे आणि ते व्हायला पाहिजे असं माझं मत आहे। म्हणून आज आम्ही इथे काँग्रेस पक्षाचा विरोधात निषेध म्हणून आज आम्ही इथे निषेध मोर्चा काढला। नारी शक्तीचा विजय असो, महिलांना आरक्षण। आणि आपल्यासोबत आता सभापती देखील आहेत। मॅडम, काय सांगाल, आज दिवसभरापासून आज खेड शहरामध्ये शेकडो महिला रस्त्यावरती उतरलेल्या आहेत, काँग्रेस पक्षाच्या विरोधात थेट निषेधार्थ मोर्चा काढलेला आहे, नेमकं काय कारण आहे? काँग्रेस सरकारने काँग्रेस पक्षाने जो महिला आरक्षणचा बिल नकारला आहे त्याच्यासाठी आमच्या महिलांची नाराजगी आहे। आम्हाला आज ग्रामपंचायतमध्ये, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये काम करता येतं आहे पण पुढे विधानसभा, लोकसभा इथेपर्यंत पोहोचणं हे शक्य होत नाही। आम्ही जो काम करतो आम्हाला असं वाटतं आहे की पुढे पण आमच्या असंच पाऊल पुढे जायला पाहिजे। यासाठी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो एक पाऊल घेतला होता त्याला नकारण्यात आला आहे, यासाठी आमची खूप निंदनीय ही प्रतिक्रिया आहे। आमच्या महिला आघाडीपासून आज आम्ही इथे खेड शहरात मोर्चा काढलेला आहे आणि आमचं एकच मागणी आहे की ही 33% आरक्षण आहे तो लागू झालाच पाहिजे। नक्कीच जर बघायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून जो विषय चर्चेत आहे तो महिलांना राजकारणामध्ये 33% आरक्षण भेटलं पाहिजे या निषेधार्थ रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण खेड तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचा निषेध या ठिकाणी केलेला आहे। आपण अनेक महिलांची मतं जाणून घेतली आहेत, एक महिला पदाधिकारी आहेत त्यांची आपण मतं जाणून घेतली की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये की जे स्त्री शक्ती आहे किंवा जी स्त्री आहे यांना जिल्हा परिषदपर्यंत सबमिट होतं पण आता कुठे ना कुठेतरी आमची मर्यादा वाढून आम्हाला महिलांना देखील आरक्षण हे 33% केला पाहिजे असा विचार इथल्या स्थानिक महिलांचा देखील आहे। कॅमेरामन आदित्य साळुंके, मी शुभम, LS मराठीसाठी खेड।